नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। त्या सर्व शिवभक्तांची प्रकृती स्थिर। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांची माहिती। महादेवाच्या दर्शनादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात झाले होते जखमी। लाखांदूर शहरातील चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी आलेले शिवभक्त धूप अगरबत्तीच्या धुराने प्रभावित झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले होते। त्यामुळे त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता। सध्या त्या सर्व किरकोळ जखमी झालेल्या शिवभक्तांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखांदूर शहरातील चुलबंद नदी तीरावर असलेल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळपासूनच तालुक्यातील तथा परिसरातील शिवभक्तांची येथील महादेव मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी उसळली होती। दरम्यान येथे आलेल्या शिवभक्तांनी मंदिरात पूजा अर्चा करताना अगरबत्ती धूप पेटवल्याने त्याच्या धुराने प्रभावित झालेल्या मधमाशा सैरावैरा उडाल्या आणि अनेक भाविक भक्तांना या मधमाशांनी चावा घेत जखमी केले। दरम्यान लाखांदूर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी शिवभक्तांना उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते। या रुग्णालयात त्यांच्यावर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी उपचार केला। दरम्यान त्या रुग्णांविषयी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली असता रुग्णालयात 17 शिवभक्त मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या कारणावरून दाखल करण्यात आले होते। सायंकाळपर्यंत त्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यातील 15 जखमींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी दिली आहे। Thank you.